नमस्कार विद्यार्थी मित्र, आपल्या सगळ्यांचं एच.डी एक्झाममध्ये खूप खूप स्वागत. विद्यार्थी मित्र, गट ड मध्ये 58 ते 65च्या दरम्यान ज्या उमेदवारांना मार्क आहे त्यांचं कशा प्रकारे सिलेक्शन होणार आहेत, ऑब्जेक्शनला कोणते प्रश्न टाकलेले आहेत, त्या संदर्भात अत्यंत महत्त्वाची माहिती आहेत. शेवटपर्यंत बघा. आणि विद्यार्थी मित्र, आन्सर की आल्यावर आपण सगळ्यात मोठा सर्वे आणि एकदम जबरदस्त कट ऑफ आणणार आहेत, ज्यामध्ये जवळजवळ 10,000 उमेदवारांनी वोटिंग केलेलं आहेत आणि त्यांच्या मार्कनुसार हा सर्व कट ऑफ असणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, शेवटपर्यंत व्हिडिओ बघा. तर अशा प्रकारे कालपासून ऑब्जेक्शन घेण्याची लिंक सुरू झालेली आहेत. त्यानुसार विद्यार्थी बुद्धिमत्ताचे 3 ते 4 प्रश्न तसेच इतरही 1-1, 2-2 प्रश्न ऑब्जेक्शनला टाकले आहेत. त्यामुळे ते मार्क 100% वाढून मिळणारच आहेत. आता ज्या विद्यार्थ्यांना 58 ते 60 मार्कच्या दरम्यान स्कोर येत आहे त्यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाची माहिती सांगत आहेत. एकदम व्यवस्थित शेवटपर्यंत बघा. तर भावांनो, इकडं लक्ष द्या. यामध्ये एकूण जागा आहेत 4,000. त्यापैकी 96,000 उमेदवारांनी टोटल फॉर्म भरले आहेत. त्यापैकी जवळजवळ 10 ते 15,000 उमेदवार हे परीक्षेत संपूर्ण गैरहजर होते. म्हणजे 85,000 उमेदवारांनी परीक्षा दिली असावी. आता त्यामध्ये विचार जर केला तर तलाठी भरती 4,000 पदे, तसंच वनरक्षक भरती, त्यानंतर जलसंपदा भरती, त्यानंतर पनवेल महापालिका, त्यानंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, त्यानंतर जिल्हा परिषद भरती व इतर सर्व भरतीचे मिळून जरी म्हणलं तरी सर्व पद होत आहे कमीत कमी 30 ते 35,000 पदं. या 30 ते 35,000 वर उमेदवारांचं जे सिलेक्शन होणार आहे त्यापैकी कमीत कमी 15,000 उमेदवारांनी इकडं गट डचा पेपर दिलेला आहेत. आता या 15,000 उमेदवारापैकी कमीत कमी 2.5 ते 3,000 उमेदवार यांना 80 म्हणजे 80+ मार्क आहेत. म्हणजे त्यांचं गट ड मध्ये 100% सिलेक्शन होणार. जर या उमेदवारांचं गट ड मध्ये सिलेक्शन झालं आणि त्याच उमेदवारांचं इतर ज्या पदभरती आहे त्यामध्ये चांगल्या पदावर सिलेक्शन झालं तर ते उमेदवार तिकडं 100% जाणार. म्हणजे जवळजवळ गट डला सोडून तिकडं ते सिलेक्शन करणार, जॉईनिंग करणार. तर 1,500 पदं हे रिक्त होणार. म्हणजे परत पुन्हा 4,000मध्ये समजतं आहे का विद्यार्थी? म्हणजे 4,000 पदे भरले जाणार. टोटल जे 70 ते 75 मार्कवाले असणार त्यातले 1,500 पदं हे इतर विभागात उमेदवारांचे काम होणार. म्हणजे विद्यार्थी मित्र, आता 4,000मधले जे पहिले 1,500 उमेदवार आहेत त्या 1,500 उमेदवारांचं इतर पद भरतीमध्ये गट क वर चांगल्या ठिकाणी काम होणार असणार आहेत आणि ते तिकडं सिलेक्शन जॉईनिंग करणार. त्यामुळं जवळजवळ इथले रिक्त पदं होणार, ते रिक्त होणार, ते उमेदवार तिकडं जाणार, जॉईनिंग करणार. त्यामुळं जवळजवळ 1,500 पदं हे गट ड वरील रिक्त होणार आणि त्यामुळं वेटिंगवाल्या उमेदवारांसाठी अत्यंत सुवर्ण संधी असणार. त्यामुळं 58 ते 65 या रेंजमध्ये जे मुले आहेत त्यांचेसुद्धा 100% सिलेक्शन होणारच आहे. त्यामुळं फायनल आन्सर की येऊपर्यंत आपण सर्वांनी वेट करूया, कोणाचे किती मार्क वाढणार ते बघूया. तर अशा प्रकारे ही माहिती होती. अशाच माहितीसाठी चॅनलवर अपडेट राहा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला आभारीत.